नमस्कार, मी प्रज्ञा. तुम्ही पाहत आहात आवाज मराठी. आवाज मराठीच्या आजच्या या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत सरफराज अहमद, जे एक इतिहासाचे अभ्यासक आहेत आणि त्यांनी प्राचीन इतिहास आणि मध्ययुगीन इतिहास याबद्दल अनेक पुस्तकं देखील लिहिली आहेत आणि ही पुस्तकं अतिशय लोकप्रिय झालेली आहेत. आता त्यांचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, ज्या पुस्तकाचं नाव आहे राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान. तर याविषयी आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, आज आवाज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही जे पुस्तक आता लिहिलेलं आहे राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान, तर ह्याचं पहिलंच प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही भारतातील मुस्लिम राजकीय प्रवास कसा आहे, विचारांचा प्रवास कसा आहे याबद्दल लिहिलेलं आहे. तर त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा. या पुस्तकामध्ये म्हणजे या पुस्तकाची जी संकल्पना आहे ती राष्ट्रवाद आणि भारतीय मुसलमान अशी जरी असली तरी राष्ट्रामधलं अल्पसंख्याकांचं स्थान शोधण्याच्या प्रयत्नातून या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे या देशामध्ये अल्पसंख्याकांना वसाहत काळामध्ये काय स्थान होतं, त्यांनी कोणत्या पद्धतीनं या देशाकडे पाहिलं, या देशाच्या भविष्याचा आणि स्वतःच्या भविष्याचा या देशासोबत कसा विचार केला, या सगळ्यांचा शोध घेत असताना या पुस्तकाची निर्मिती झाली. आता तुमचा जो पहिला प्रश्न आहे की या पुस्तकातला जो पहिला लेख आहे त्या लेखाच्या अनुषंगानं राजकीय विचारांचा प्रवास मुसलमानांचा कसा झाला, तर त्याच्यामध्ये सुरुवातीचा टप्पा जर पाहिला 1857च्या नंतरचा, ज्याच्यानंतर राष्ट्रवादाला खऱ्या अर्थानं इथे भारतामध्ये विचारात घेतलं गेलं किंवा राष्ट्रवादाच्या विकासाची प्रक्रिया सुरू झाली, तर तो जो टप्पा आहे तो 1857च्या नंतरचा तो सरसय्यद यांच्यापासून सुरू होतो. सरसय्यद यांनी त्या सगळ्या परिस्थितीला समोर ठेवून जी मतं मांडली, ज्या पद्धतीचा विचार केला, म्हणजे सरसय्यद 1857च्या नंतर इंग्रजांनी मुसलमानांची जी काही अवस्था केली त्या अवस्थेकडं पाहून त्यांच्या त्या राजकीय विचारांची वगैरे मांडणी करत होते. दिल्ली पूर्ण उद्ध्वस्त केली होती इंग्रजांनी, मदरसे मोठ्या प्रमाणात पाडले होते, मुसलमानांच्या शिक्षण संस्था पाडल्या होत्या, जामा मस्जिदीमध्ये अक्षरशः घोड्याचा तबेला त्यांनी निर्माण केला होता. तर ही सगळी अवस्था, अनेक इमारती पाडलेल्या होत्या मुस्लिम संस्कृतीशी निगडीत, ही सगळी अवस्था पाहिल्यानंतर सरसय्यद यांनी बचावात्मक पावित्र्य घेऊन राज्याशी समन्वयाचा किंवा सहकार्याचा किंवा राज्याशी संवाद वाढवून मुस्लिम समाजाची जी स्थिती आहे त्या स्थितीतून त्यांना बाहेर काढून त्यांचा विकास कसा करता येईल या अनुषंगानं ती काही मतं मांडलेली आहेत. त्या मर्यादांमध्ये त्या मतांकडे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी जे लोक होते किंवा राष्ट्रवादी विचारातून ज्यांनी वसाहत काळ किंवा इंग्रजांच्या सत्तेकडं पाहिलं आणि त्याच्या विरोधात संघर्ष करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये फकीरांच्या बंडातून आलेले क्रांतिकारी असतील किंवा वहाबी मुवमेंटमधून आलेले क्रांतिकारी असतील, देवबंद चळवळीनं निर्माण केलेले क्रांतिकारक असतील किंवा मौलाना आझाद यांनी सुरुवातीला मौलाना आझाद हे सशस्त्र क्रांतिकारक गटाचं नेतृत्व करत होते, तर ते असतील. हा सगळा टप्पा सरसय्यद यांच्यानंतर येतो. त्यानंतर इक्बाल आहेत. इक्बाल यांनी राष्ट्रवाद हे कसं घातक आहे आणि अल्पसंख्याकांसाठी ते कसं हितकारक नाही आहे याच्या संदर्भात मांडणी केली आणि राष्ट्रवादाला संघटित जमातवाद असा एक शब्द, म्हणजे कलेक्टिव्ह फॅसिझम असा शब्द त्यांनी वापरला. आणि त्यानंतर मौलाना आझाद वगैरे हे लोक येतात. मौलाना आझादांनी इथल्या बहुसंख्याकांशी मुसलमानांना कशा पद्धतीनं जोडून घेतलं पाहिजे, स्वतःतला अहंकार आणि अहंगंड किंवा न्यूनगंड जो काही आहे तो कसा बाहेर काढला पाहिजे आणि संवादाचे दुवे कशा पद्धतीने जास्तीत जास्त निर्माण करता येतील याच्याकडं मौलाना आझादांनी लक्ष दिला. तर मुसलमानांच्या राष्ट्रवादाचा किंवा राजकीय विचारांचा प्रवास समजून घेताना सरसय्यद, मधले क्रांतिकारक इक्बाल आणि मौलाना आझाद असा तो प्रवास समजून घ्यायला लागतो. सर, आत्ताच तुम्ही उत्तर देताना सर सय्यद यांचा उल्लेख केला, पण ज्यावेळी आपण द्विराष्ट्र ही संकल्पना, द्विराष्ट्रवादाची संकल्पना ज्यावेळेस ऐकतो तर त्यावेळी सगळ्यात पहिलं डोक्यात हे येतं की सर सय्यद यांचा यासाठी म्हणजे सपोर्ट होता. म्हणजे एक अशी थीम मांडली जाते किंवा असा एक आरोप केला जातो की सर सय्यद यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला वगैरे, पण याच्यामध्ये तितकं तथ्य नाही आहे. सरसय्यद, मी सुरुवातीला जसं म्हणालो की सरसय्यद यांना अनेक मर्यादा आहेत. सरसय्यद यांना आज आपण आजच्या निकषांवरती समजून घ्यायचा प्रयत्न केला तर सरसय्यद कसे चुकले वगैरे याची मांडणी करता येऊ शकते, पण सरसय्यद यांना समजून घेण्याचे निकष काय असावेत, त्या काळातल्या मर्यादा मुस्लिम समाजाच्या राजकीय मर्यादा असतील, शैक्षणिक असतील, सामाजिक मर्यादा असतील,
किंवा विकासाच्या दृष्टीनं त्यांनी स्वतःला आखून घेतलेल्या मर्यादा असतील सरसय्यद यांनी, त्या पातळीवरती त्यांचा विचार झाला पाहिजे. आता सरसय्यद यांना द्विराष्ट्रवादी ज्यावेळेस आपण म्हणतो तेव्हा सरसय्यद हे कर्मठ होते का याचा आधी शोध घेतला पाहिजे. म्हणजे सरसय्यद यांना द्विराष्ट्रवादी म्हणायचं तर त्यांना मुस्लिम राष्ट्रवादाच्या पक्षात उभं करणं गरजेचं आहे. मग मुस्लिम राष्ट्रवादाची सरसय्यद यांनी मांडणी केली आहे का? तशी मांडणी केलेली नाही सरसय्यद यांनी. सरसय्यद यांनी राष्ट्राकडं पाहताना एक त्यांचं भाषण देखील मी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. राष्ट्राकडं पाहताना कशा पद्धतीनं पाहिलं तर सरसय्यद म्हणतात की हिंदू आणि मुसलमान हे या देशाचे दोन डोळे आहेत. म्हणजे त्यांनी जे शब्द वापरलेत ते असे आहेत की हिंदुस्तान एक सुनहरी दुल्हन है और उसकी दो रसीली आँख है, हिंदू और मुसलमान है, और इसमें की एक आँख अगर किसी ने फोड़ दी तो ये दुल्हन बहंगी हो जाएगी. बहंगी म्हणजे आंधळी होईल आणि विकृत विद्रूप दिसायला लागेल. तर एक माणूस अशा पद्धतीची मांडणी करतोय आणि दुसऱ्या बाजूला त्यांना तुम्ही द्विराष्ट्रवादाचा वगैरे जनक वगैरे ठरवताय. ते होऊ शकत नाही. एकतर त्यांना गंगा जमनी संस्कृतीचा किंवा तथाकथित त्या गंगा जमनी संस्कृतीचा प्रवर्तक म्हणावं लागेल, किंवा हिंदू मुस्लिम ऐक्याच्या संकल्पनेला समर्थन देणारे एक विचारवंत असं म्हणावं लागेल, किंवा कट्टरतावादी म्हणावं लागेल. आता त्यांना कट्टरतावादी म्हणता येणार नाही, त्याच्यामध्ये मर्यादा आहेत. एकतर ते हिंदू मुस्लिम ये देश की दो आंखें वगैरे अशी मांडणी करतायत, दुसऱ्या बाजूला उर्दूला समन्वयाची, सलोख्याची, सहिष्णुतेची भाषा म्हणतायत, आणि तिसऱ्या बाजूला एकीकडे सहिष्णुतेची, सलोख्याची मांडणी करताना तिसऱ्या बाजूला सरसय्यद हे इस्लामची आधुनिक मांडणी करतात, कुराणचा आधुनिक अर्थ लावतात, आणि तो अर्थ लावताना ते मुस्लिम कट्टरतावादी विचारवंत जे काही आहेत, ती जी परंपरा आहे त्याचं शत्रुत्व ओढावून घेतात, आणि त्या शत्रुत्वामुळं अक्षरशः अरबस्थानातून त्यांच्या विरोधात फतवे आणण्याचे देखील प्रयत्न झाले. तर अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरती सरसय्यद यांना एका कोणत्याही अशा संकल्पनेमध्ये साचेबद्ध करून बसवता येणार नाही. त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत, त्या वेगवेगळ्या मर्यादांमध्ये अडकलेल्या आहेत, वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या भूमिकांचा जन्म झाला आहे. तर तसा वेगवेगळ्या पद्धतीनं सरसय्यद यांच्या भूमिकांचा अन्वयार्थ काढला गेला पाहिजे. सर, तुम्ही आत्ता सांगितलं की सय्यद असं म्हणतात की हिंदू आणि मुस्लिम हे दोन डोळे आहेत, पण जेव्हा कधी पाकिस्तानचा उल्लेख येतो किंवा जेव्हा कधी दहशतवादी हल्ला होतो तर त्यावेळी सगळे जे हिंदू लोक असतात किंवा सगळे जे भारतीय असतात तर त्यांचं म्हणणं असं असतं की फक्त आणि फक्त मुस्लिमांमुळे किंवा मुस्लिम बांधवांमुळे पाकिस्तान हे भारतापासून वेगळं झालेलं आहे. आणि अशी जी मांडणी केली जाते त्या मांडणीला खूप मर्यादा आहेत. म्हणजे सरसय्यद असतील किंवा इक्बाल असतील किंवा मौलाना आझाद असतील, यांनी पाकिस्तानच्या निर्मितीला केलेला विरोध, सरसय्यद तर त्या काळात नव्हते, पण इक्बाल आणि मौलाना आझादांनी केलेला विरोध आणि त्या विरोधाची जी मूल्यधारणा आहे किंवा मूल्यसरणी आहे ती न समजून घेता थेट सगळ्यांना पाकिस्तानचा जनक किंवा पाकिस्तानचे समर्थक वगैरे ठरवता येत नाही. मौलाना मदनींची एक मोठी चळवळ आहे. मौलाना मदनींची सियासी डायरी जी 8 खंडांमध्ये आहे, पॉलिटिकल डायरी वगैरे म्हटलं जातं, ती जर पाहिली तर मौलाना मदनींनी पाकिस्तानच्या संकल्पनेच्या विरोधात किती मोठा संघर्ष केला आहे आणि ती मांडणी केली आहे ते समजून येतं. आणि दुसऱ्या टप्प्यावरती जेव्हा आपण मौलाना आझादांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा इक्बाल यांचं एक पत्र मी याच्यामध्ये समाविष्ट केलं आहे, ते बघितलं, किंवा मुफ्ती किफायतुल्ला असतील, मौलाना अबुल मुहासिन सज्जाद असतील, अशा वेगवेगळ्या विचारवंतांची मांडणी जर वाचली तर मुस्लिम समाजामध्ये एक मोठा प्रवाह पाकिस्तानच्या निर्मितीच्या विरोधात होता. मौलाना मौदूदी जे जमाते इस्लामीचे संस्थापक मानले जातात ते तर इथपर्यंत म्हणतात की पैदाइश पाकिस्तान एक दरिंदे की पैदाइश आहे. म्हणजे एखादा दरिंदा जन्माला घालण्या इतकं मोठं पाप तुम्ही ते करताय. मग एके ठिकाणी पाकिस्तान अहमकों की जन्नत होगी, म्हणजे पाकिस्तान हे जर काय असेल तर ते मूर्खांचं स्वर्ग असेल, अशी देखील ते मांडणी करतायत. तर त्यामुळं एकसारख्या पद्धतीनं इतिहासाकडे पाहून सगळ्या मुसलमानांना पाकिस्तान संकल्पनेचा जनक ठरवणं हे चुकीचं आहे. अर्थात तुम्ही हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ते ऐतिहासिक माहिती देणारं तर आहेच, पण आजच्या प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक वाचलं पाहिजे. सर, आता शेवटचा प्रश्न, पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणामध्ये तुम्ही संमिश्र राष्ट्रवादाविषयी लिहिलेला आहे, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. संमिश्र राष्ट्रवाद हा जो शब्द आहे तो अनेक लोकांनी वापरलेला आहे. तो यमे अन्सारींनी वापरला आहे, तो मौलाना मदनींनी मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला आहे.
सरसय्यद यांनी वेगवेगळ्या पत्रांमध्ये थेट तो शब्द जरी वापरलेला नसला तरी त्या पद्धतीची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. इक्बाल यांनी आपल्या वेगवेगळ्या कवितांच्या माध्यमातून या राष्ट्राची संकल्पना काय असेल हे सांगत असताना रामाचा उल्लेख केला आहे, श्रीकृष्णाचा उल्लेख केला आहे, गौतम बुद्धांचा उल्लेख केला आहे. रामाला तर इमामे हिंद त्यांनी म्हटलं आहे. मौलाना मदनींनीही ती मांडणी करत असताना हिंदूंच्या सर्व परंपरा ग्राह्य धरत असताना मुस्लिमांच्या कोणत्याही परंपरेला वगळलं जाऊ नये या राष्ट्राच्या संकल्पनेत, आणि मुस्लिमांच्या परंपरा ग्राह्य धरताना, मुस्लिमांचा इतिहास ग्राह्य धरताना, मुस्लिमांचं योगदान ग्राह्य धरताना हिंदूंचं कोणत्याही पद्धतीनं अस्मितेच्या पातळीवर अवमूल्यन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि अशा संमिश्र भूमिकेतून या राष्ट्राकडे पाहिलं पाहिजे. हे राष्ट्रीयत्व आहे, हे संमिश्र राष्ट्रीयत्व आहे, हा संमिश्र राष्ट्रवादाचा आधार आहे, अशी ती मांडणी आहे. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन आम्हाला ही मुलाखत दिली त्याबद्दल, आणि तुमच्या या पुस्तकासाठी आवाज मराठीकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.